उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांनी आज विधिमंडळात राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला। सुरुवातीला त्यांनी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन करण्याची उद्दिष्ट सभागृहासमोर मांडलं। पुढच्या काहीच दिवसात देशात लोकसभा निवडणुका होणार आहेत, तर ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुका अपेक्षित आहेत। त्या अनुषंगाने अजित पवारांनी राज्याच्या अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पाडला। शेती, उद्योग, आरोग्य, व्यापार, महिला यांच्यासाठी त्यांनी विविध योजना आणि निधींची घोषणा केली। भांडवली गुंतवणूक वाढवण्याचं लक्ष्यही त्यांनी ठेवलं। शाश्वत, पर्यावरणपूरक व सर्वसमावेशक विकास साधण्याचे राज्याचं धोरण आहे। सन 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या माननीय पंतप्रधान महोदयांच्या संकल्पास अनुसरून राज्याच्या अर्थव्यवस्थेचे आकारमान $1 ट्रिलियन करण्यासाठी महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेच्या दिशादर्शक अहवालानुसार विकास धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे।